नमस्कार मित्रांनो, समर्थ क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण 8वीचा 10वा टॉपिक डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल स्टार्ट केला होता. त्यामधला आज हे लेक्चर नंबर 2 आहे. या लेक्चरमध्ये आपण पॉलिनॉमियल म्हणजे काय, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय आणि त्यावरचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तर पॉलिनॉमियल म्हणजे काय? इफ द इंडेक्स ऑफ each term of an algebraic expression in one variable is a whole number, then the expression is called a polynomial. आता ही डेफिनेशन पाहण्या अगोदर आपण पाहूया अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे काय. व्हेरिएबल म्हणजे काय आपण काल बघितलं होतं. जे अल्फाबेट असतात त्याला व्हेरिएबल्स असं म्हणतात आणि त्याच्यासोबतचा जो असतो हे 2, 3 याला काय म्हणतात, कोइफिशियंट असं म्हणतात. आता सपोज करा हे एक एक्सप्रेशन आहे 2x + 3y. आता इथं किती व्हेरिएबल येतं, हा एक व्हेरिएबल आणि हा एक व्हेरिएबल, हे काय झाले 2 व्हेरिएबल झाले. आणि हे 2x + 3x हे काय झालं, हे पण एक अल्जेब्रिक एक्सप्रेशनच आहे, पण इथं काय आहे एकच व्हेरिएबल यूज केलेला आहे म्हणून याला काय म्हणतात अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल. आणि याला इथं हे पण अल्जेब्रिक एक्सप्रेशनच आहे, पण इथं किती व्हेरिएबल येतं 2, x आणि y हे 2 व्हेरिएबल येतं म्हणून याला काय म्हणतात अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन 2 व्हेरिएबल. आता आपल्याला थ्रू आउट ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल वरचेच काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला पाहायचे. तर इथं पाहत असताना इंडेक्स ऑफ each terms of an algebraic expression in one variable, algebraic expression in one variable चा प्रत्येक व्हेरिएबलचा पॉवर कसा असला पाहिजे, होल नंबर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथं पहा, आता हे एक्झाम्पल पाहत असताना x² + 2x + 3. आता इथं हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल आहे. आता ह्या एक्सचा पॉवर किती आहे 2, याचा पॉवर किती आहे 2. आता ह्या इथं एक्सचा ह्या 2x सोबतच्या याचा किती पॉवर आहे इथं 1, काही नाही म्हणजे 1,1 आणि याचा पॉवर किती आहे. आता पहा कोणत्या पण संख्येचा 1चा 0वा पॉवर म्हणजे 1 असतो, 2चा 0वा पॉवर म्हणजे 1च असतो. म्हणजे इथं काही नाही, एक्सचा 0वा पॉवर म्हणजे इथं किती घेऊ शकतो आपण 1. मग इथं एक्सचा 0वा घात लिहू शकतो मी. मग इथं किती लिहू शकतो, याचा पॉवर किती आला 0, याचा इंडेक्स किती आला 0. म्हणून ह्या प्रत्येक व्हेरिएबलचा पॉवर म्हणजेच इंडेक्स किती आला इथं होल नंबर. इथं काय आहे 2 पण होल नंबर आहे, 1 पण होल नंबर आहे, 0 पण होल नंबर आहे. प्रत्येक व्हेरिएबलचा पॉवर कसा आहे होल नंबर, म्हणून हे काय झालं पॉलिनॉमियल. आता हे एक्झाम्पल पहा, इथं याचा पॉवर किती आहे 3. याचा पॉवर किती आहे, पॉवर म्हणजेच इंडेक्स सिनॉनिम्स आहे ते. याचा पॉवर किती आहे 2, याचा 1 आणि याचा काही नाही म्हणजे 0. म्हणजे इथं प्रत्येक इंडेक्स हा कसा आहे होल नंबर आहे. ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये ह्या व्हेरिएबलचा प्रत्येकाचा इंडेक्स काय आहे होल नंबर आहे. प्रत्येकाचा इंडेक्स काय आहे होल नंबर आहे. म्हणून हे काय झालं अल्जेब्रिक एक्सप्रेशन, हे काय झालं पॉलिनॉमियल. म्हणून हे काय आहे पॉलिनॉमियल. Each term of an algebraic expression in one variable is a whole number, then the expression is called a polynomial. प्रत्येक व्हेरिएबलचा पॉवर कसा असला पाहिजे होल नंबर असला पाहिजे. होल नंबर म्हणजे काय 0, 1, 2, 3 या फॉर्ममध्ये. मग याचा प्रत्येक व्हेरिएबलचा पॉवर किती आहे 3, 2, 1, 0 हा काय होल नंबर आहे. हा काय होल नंबर आहे. ऑल आर होल नंबर, hence this algebraic expression is a polynomial. हे काय पॉलिनॉमियल. आता इथं पहा, इथं ह्या व्हेरिएबलचा पॉवर किती आहे 2, याचा पॉवर किती आहे 2 म्हणजेच इंडेक्स किती आहे 2 आणि याचा किती आहे, याला वरती नेल्यानंतर काय येईल x² मायनस हे एक्सला वरती नेल्यानंतर x⁻⁻1 + 4. आता याचा पॉवर किती आहे ह्या एक्सचा -1, इथं किती पॉवर आहे -1 आणि ह्या 4चा किती आहे 0. म्हणून हे काय झालं, आता इथं हे -1 आलं, -1 हा होल नंबर नाही म्हणून हा काय झाला इज नॉट अ पॉलिनॉमियल. इट इज नॉट अ पॉलिनॉमियल.
आता इथं पहा, याचा पॉवर किती आहे, याचा इंडेक्स किती आहे 3, ह्या 2 याचा किती आहे 2, आणि हा एक्सचा 1 आणि याचा 0, म्हणून इथं प्रत्येकाचा इंडेक्स हा कसा आहे, होल नंबर आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल, या प्रत्येकाचा इंडेक्स कसा आहे, होल नंबर आहे, म्हणून याला काय म्हणतात, पॉलिनॉमियल. म्हणून हे काय झालं, पॉलिनॉमियल. आणि आता मला याचं सांगा तुम्ही कमेंटमध्ये करून, m² - 3/m² + 5 हा पॉलिनॉमियल आहे का नाही, आहे तर का आहे, नाही तर का नाही. नेक्स्ट कन्सेप्ट पाहिजे, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इन अ गिव्हन पॉलिनॉमियल इज कॉल्ड डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ह्या पॉलिनॉमियलचा व्हेरिएबलचा ग्रेटेस्ट इंडेक्स, त्याचा ग्रेटेस्ट इंडेक्स काय आहे, तो म्हणजे त्याची डिग्री असणार आहे. आता हा याचा व्हेरिएबल या 3x + 4x या पॉलिनॉमियलमध्ये ह्या व्हेरिएबलची डिग्री किती आहे 2, ह्या व्हेरिएबलची डिग्री किती आहे 1. आता याच्यात जास्तच मोठी डिग्री कोणती आहे 2, म्हणून याची डिग्री किती आहे 2, याची 1. आता मोठी डिग्री कोणती झाली, ग्रेटेस्ट इंडेक्स कोणता आहे इथं 2, म्हणून याची डिग्री किती झाली 2, म्हणून डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 2. आता इथं किती आहे पहा, 7x³ + 5x + 4x⁵ + 2x⁵. आता ह्या पॉलिनॉमियलमध्ये याची हा व्हेरिएबल 7x याची डिग्री 3 आहे, याची 5x याची डिग्री किती आहे 1, व्हेरिएबलची डिग्री ह्या 4x⁵ याची डिग्री किती आहे 5. आता पहिल्याची डिग्री किती आहे 3, इंडेक्स 5x ची डिग्री किती आहे 1, इथं किती आहे 5 आणि इथं किती आहे 2. मग यामध्ये हायेस्ट कोणता आहे पॉवर, ग्रेटेस्ट इंडेक्स कोणता आहे हा 5, म्हणून याची डिग्री किती झाली, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल किती झाली, ह्या पॉलिनॉमियलची डिग्री 5. आता यामध्ये पहा 6x⁵ + 8x² या पॉलिनॉमियलमध्ये हा व्हेरिएबल x आणि याची डिग्री किती आहे, इंडेक्स ग्रेटेस्ट इंडेक्स किती आहे 3 आणि 8x² याचा इंडेक्स किती आहे 2, पहिल्याचा इंडेक्स 3 आणि दुसऱ्याचा 2, म्हणून ग्रेटेस्ट इंडेक्स किती आहे 3, मग डिग्री ऑफ पॉलिनॉमियल काय झाली इथं, इज 3. आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही कमेंट करून मला सांगा याची डिग्री किती आहे. मग डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय, ग्रेटेस्ट इंडेक्स इन अ गिव्हन पॉलिनॉमियल, ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इन अ गिव्हन पॉलिनॉमियल. आता इथं द डिग्री लिहिले, डिग्री कशी असणार आहे, ती युनिक असणार आहे, एकच येणार आहे. जी काही सर्वात मोठी डिग्री असेल ती त्या पॉलिनॉमियलची डिग्री असणार आहे.